शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत अंबी यांना बुधवारी मध्यरात्री फोनवरून अपशब्द वापरत जीवे मारण्याची धमकी दिली होती। यावर आज कोल्हापूरसह राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटतायत। कोल्हापूरमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय महिला फेडरेशन, इंडिया आघाडी यासह विविध पुरोगामी संघटनांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली। आम्ही सारे पानसरे, गुंडागर्दी, दादागिरी, धर्मवाद, मुर्दाबाद, संजय गायकवाड कोण रे, त्याला कोल्हापुरी पायतान हाणा दोन रे अशा आशयाचे फलक घेऊन मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। संजय गायकवाड कोण रे? पायतान मारा दोन रे. संजय गायकवाड कोण रे? पायतान मारा दोन रे. संजय गायकवाड कोण रे? यानंतर आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करत हा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी तो पुतळा पोलिसांनी काढून घेताना आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये काही काळ झटापट झाली। मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारकडे गायकवाड यांची आमदारकी तात्काळ रद्द करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। इतक्या अर्वाच्य आणि इतक्या अश्लील आणि इतक्या आईमाईवरच्या शिवा देतो। आज जर शिवाजी महाराज असते तर याचा पुन्हा चौघडा केला असता, याला कुठून कुठून उचलून फेकला असता, ह्याच्या आई बाबाला सुद्धा, ह्याच्या पालकांना सुद्धा कळलं नसतं। इतकी मोठी शिवाजी महाराजांनी ह्याला शिक्षा दिली असती। इतक्या घाणेरड्या अश्लील अश्लाघ्य नीतिहीन शिव्या हा माणूस देतोय। पण आमचा प्रशांत हा चळवळीचा कार्यकर्ता आहे, हा गोविंद पानसर यांचा सच्चा कार्यकर्ता आहे आणि भारताचा संविधानाचा सन्मानक असल्यामुळे यानं एकही शिवी उच्चारली नाही। एवढा तरणताटा पोरगा आहे, या संदर्भात पक्का त्याच्यावर गुन्हा तर दाखल झाला पाहिजे, ह्याची आमदारकी पण गेली पाहिजे आणि जोपर्यंत ह्या पदावर तोपर्यंत आम्ही सारे त्याच्या विरुद्ध लढणार आहोत, आम्ही थांबणार नाही। एक संजय गायकवाड ज्यानं वैधानिक शपथ घेतलेली आहे, या देशाची धर्मनिरपेक्षता, या देशाची घटना, या घटनेला नाकारून एका सामान्य कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी देतोय। राज्याचे गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री यांनी याच्यावर ताबडतोब कारवाई केली पाहिजे। याच माणसानं काही दिवसापूर्वी एका सामान्य हॉटेल कामगाराला श्वासात तरी मारहाण केली होती। असा गुंड प्रवृत्तीचा माणूस शिंदे सेनेमध्ये आहे, जो पळून जाऊन गुवाहाटीला जाऊन स्वतःचं व्यक्तिमत्व दाखवायला गेला आणि जो पळून जाऊन आमदारकी स्वीकारतो, थांबवतो, सत्तेसाठी काय वाटेल ते करतो, या घटनेची प्रतारणा करतो, घटना नाकारतो, घटना मान्य नाही, अशा माणसांना आमदार राहण्याचा अधिकार नाही। महाराष्ट्रामध्ये पुरोगामी शाहू फुले आंबेडकरचा वारसा आहे। महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यानं यांची आमदारकी ताबडतोब रद्द करावी, राज्य सरकारनं आमदारकी रद्द करावी अशी आमची विनंती आहे। या निदर्शनात स्मिता पानसरे, प्रशांत आंबी, आरती रेडेकर आंबी, दिलीप पवार, शिवाजीराव परुळेकर, आर.के. पोवार, अतुल दिघे, चंद्रकांत यादव, डी.जी. भास्कर, सतीशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे, अनिल चव्हाण, सीमा पाटील, महेश बावडेकर यांच्यासह भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय महिला फेडरेशन, इंडिया आघाडी आणि विविध पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते।